नमस्कार. कोणाच खासदार? लिंबाळकर आहेत. निंबाळकर साहेब. हा. काय काय विकास काम केले तुमच्या भागात? काय नाही, माडेश्वरीचे वतनदार आहेत म्हणले. माडेश्वरीच्या मंदिराला आहे आता एक डबा कलरचा मारला नाही. किल्ल्याचं काम करतो म्हणले, किल्ल्याचं काय काम नाही. लिंबाळकर राजाचा किल्ला आहे, रावरंबाजी लिंबाळकर राजाचा किल्ला आहे. आम्ही वतनदार आहे म्हणले किल्ल्याचं. त्या किल्ल्यात बघायला गेले नाही अजून कसला किल्ला आहे. काय रणधरणजी निंबाळकर खासदार नाही म्हणजे काय काय विकास काम केले तुमच्या गावात? चालू होतं त्याला तर काहीच काम नाही त्याचं. आलेत का इकडं? तिकडे फिरकत नाहीत काय नाही शिरकत नाही. अजिबात सुद्धा नाही. निवडून दिले की तुम्ही? निवडून देऊन काय चूक झाली ना आमची, चूक झाली. भयान मोठी चूक झाली. रात्र दिवस पडलोय आम्ही त्यासाठी. हा, आता यंदा खासदार बदलायचा का तेच ठेवायचं? 100% बदलणार. पण नाही, हे तर म्हणतात की पाण्याचा खासदार आहे. पाण्याची काय व्यवस्था आहे तुमच्या गावात? पाण्याची काय अवस्था दरवर्षी बोंब आहे, पाईपलाईन फुटती काय पाण्याची अवस्था आहे. 15-15 दिवस नळाला पाणी येत नाही. महत्वाचा विषय, माडे शहराला प्यायला पाणी नाही. दररोज 10 रुपयाची घागर, म्हणजे ती गाड्या फिरतात ना पाण्याच्या, त्याची 10 रुपयाची घागर घ्यावी लागते आणि ते पाणी प्यावं लागतं. माड्याला पाणी प्यायला नाही. म्हणजे फिल्टर प्लांट कसला असतो तो नाही. तालुक्याचं ठिकाण आणि प्यायला पाणी नाही. नमस्कार. टाइम्स 9 मराठी न्यूज मध्ये मी नौशाद मुलानी आपलं स्वागत करतो. आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या निमित्तानं आपण माढा लोकसभा मतदारसंघाचा महाकव्हरेज करत आहोत. खरं सांगायला गेलं तर माढा हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा संसद मतदारसंघापैकी एक मतदारसंघ. 2008 साली या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. या मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 4 आणि सातारा जिल्ह्यातील 2 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी निवडणूक लढवली. ते निवडून देखील आले. त्यांनी त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाल पूर्णही केला. त्यानंतर 2014 मध्ये अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली. ते देखील मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले. यावरून असं संबोधलं गेलं की माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यानंतर 2019 मध्ये चित्र जरा वेगळं पाहायला मिळालं. कारण 2019 मध्ये कृष्णाभिमान स्थिरीकरणासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बीजेपी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी बीजेपी मध्ये गेले देखील. त्यानंतर बीजेपीचे फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माढा लोकसभेसाठी वर्णी लागली. माढा लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली देखील. यामधून ते मोठ्या मताधिक्याने निवडून देखील आले. याच माढा लोकसभा मतदारसंघाकरिता माळशिरस मधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 2019 मध्ये माळशिरस तालुक्यातून तब्बल 3 लाख मताधिक्यांचं लीड ह्या मोहिते पाटील परिवाराने त्यांना दिलं. काळांतराने 2024 ची आता आगामी लोकसभा निवडणूक आहे. या 2024च्या निवडणुकीसाठी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा इच्छुक असल्याची चर्चा आपण बघत आहोत. याच अनुषंगाने बीजेपी मधून भाजपचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांची देखील नावाची चर्चा आपल्याला ऐकायला भेटत आहे. नक्की माढा मतदारसंघामध्ये खासदार कसे असावेत, खासदारांनी काय काय विकास कामे केलेले आहेत, या व अशा अनेक विषयावरती आपण माढा या गावातून आठवडी बाजारातून लोकांशी डायरेक्ट रोखोक चर्चा करणार आहोत. मतदारांशी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी स्थानिक मतदार आहेत, स्थानिक दुकानदार आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विनोद लिंगोटी, गाव कोणतं? माडा. माढा. खासदार कोण आहेत? रणजितसिंह लिंबाळकर. काय काय विकास कामे केलेत खासदारांनी आता? माड्यात कायच केलं नाही. का बरं? काय फंड दिलं नाही, काय नाही. तुम्ही निवडून दिले की? निवडून दिले, मोठे पडला निवडून दिला, 1.5 लाख मतदान दिले. मोठ्याला कायच केलं नाही, त्यांनी कायच करून दिलं नाही. त्यांनी काहीच करून दिलं नाही. नाही, त्यांनी रणजितसिंह लिंबाळकर कायच करून दिलं नाही इकडे. म्हणजे निंबाळकर साहेबांनी आतापर्यंत काहीच काम केलं नाही. काहीच नाही. बर, मग आता आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक आहे 2 महिन्यानं. हा, काय वाटतं, खासदार तेच असावं की बदल पाहिजेत? बदल पाहिजे. आता बीजेपी मधून
कोण खासदार पाहिजे तुम्हाला दुसरे का महाविकास आघाडीचा पाहिजे? दर्शन मोती पाटील. दर्शन मोहिते पाटील. हं. मोहिते पाटलांनी काय काय कामं केले त्या मोती भागात? पाटलाने 5 फूट आणला. काम 2-3 कामं केली आमची माड भरपूर कामं केली. माड थांबते चौकात आले थांबते ती माझ्यापाशी. म्हणजे सर्वसामान्यात मिसळणारे मोहिते पाटील आहेत. आता फोन केला थांबते लगेच. फोन केले की थांबतात. मग काय वाटतं मग त्यांनाच उमेदवारी भेटावी का? त्यांना उमेदवार दिली पाहिजे येतील का निवडून? 100%. नमस्कार. काय नाव आपलं? हनुमंत मिस्कर, गाव कोणतं? वडाचीवाडी, माढा तालुका. खासदार कोण आहे तुमचे? रणजित सिंह निंबाळकर. काय काय विकास काम केलं? काय सुद्धा केलं नाही त्यांनी. हे काय आले केलं? नाही. एक दुरुस्ती मार्ग टेंभुर्णी मार्ग एक काढला त्यांनी, ते पण बाहेरून नेला. माड्याला काहीच फायदा नाही. काय काय विकास कामं काय केलेत का तुमच्या भागात? दिसून तर येत नाही जातात त्यांनी काय केले काय माहिती. ते तर म्हणतात मी 1 कोटीचा विकास निधी या माढा मतदारसंघात दिलाय. तिकडे मान खटाव त्यांच्या भागात दिला असं इकडे कुठे दिलाय माड्या. मग यंदाची आता 2 महिन्यात 2024 ची लोकसभा निवडणूक आहे. काय वाटतं मग खासदार तेच पाहिजेत का बदल पाहिजेत? विकास केलानारे खासदार पाहिजे. आता कोण उमेदवार आहे काय माहिती. बीजेपी मधून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. काय वाटतं त्यांना उमेदवारी मिळेल का? उमेदवारी मिळाली तर स्वागतच आहे. चांगलं आहे. निवडून येतील का? 100%. मोहिते पाटलांनी काय काय कामं केले त्या मोहिते भागात? पाटलांमुळे सोलापूर जिल्हा आजपर्यंत सगळा टिकला. पण मोहिते पाटलांचं खच्चीकरण झाल्यापासून मोहिते पाटलांचं ज्यावेळेस खच्चीकरण झालं त्यावेळेसच जिल्ह्याची वाट लागली. आता म्हणजे मोहिते पाटील आले तर आनंद होतो. येतील निवडून? 100%. गाव कोणतं आपलं? शिंदेवाडी माडा तालुका. माढा तालुका. हा. खासदार कोण आहे तुमचे? खासदार ते निंबाळकर. काय काय विकास काम केले निंबाळकर? विकास कामं काय सुद्धा केली नाही ती. शिंदेवाडीला तर कोणी कुठलाच मंत्री बी आला नाही ना आमदार बी आला नाही खासदार बी आला नाही. निवडून गेल्यावर कशाला येते? त्यांचं काम झालं की त्यांचं प्रचाराचं काम झालं, त्यांचं झालं काम. पुन्हा काय काम आहे आपल्याकडे? शासनाच्या काय काय योजना तुमच्याबरोबर राबवल्या का नाही राबवल्या? शासनाच्या त्या तुमचं नळाचा काय ती पाईपलाईन तेवढी केली बघा आता. वॉटर सप्लाय. वॉटर सप्लाय त्याच्यापेक्षा काय सुद्धा काम केलं नाही. मग आता यंदा खासदार तेच पाहिजेत का दुसरे बदल करायचे? नाही, बघू आता आम्ही ठरवू काय करायचं पुढं. आता काय सांगत नाही. सरकार बदललं पाहिजे आणि 100% सरकार बदलायला पाहिजे आणि बदलल्याशिवाय मार्गच नाही. नाही तर शेतकऱ्याच्या आईला लागला म्हणायचं पांढरा. आता आता सरकार बीजेपीचं आहे, शिंदे सरकारचं, अजित पवार गटाचं आहे. मग आता सरकार कुठलं पाहिजे नक्की? नाही अजित पवाराचं सरकार ह्या गटात सरकारच नको. म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे. महाविकास आघाडी सरकार पाहिजे. बरं आता 2 महिन्याने निवडणूक आहे हा. लोकसभेच्या. मग ह्या निवडणुकीमध्ये कोण खासदार पाहिजे तुम्हाला? आज सांगू शकत नाही. ज्या वेळेला कोण माणूस आहे कोण निवडून येते काय नाही नंतर सांगू आपण. बीजेपी मधून 2 नावं चर्चेत आहे ती. फिरशे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि दुसरे मोहिते पाटील आहे, धैर्यशील मोहिते पाटील. काय वाटतं कोणाला मिळावं उमेदवारी? हा दोघाला बी नको. आता पुन्हा कोण असेल ते ठरवू. नाहीतर आम्ही अपक्ष उभा करू. आम्ही अपक्ष उभा करू. बदल पाहिजे. बदल पाहिजे. बदल पाहिजे. कामाचा माणूस हा पाहिजे ना. आणि आम्ही बदल करू. ह्यात सुद्धा बदल करू आम्ही. बदल पाहिजे. बदल पाहिजे जण. कारण लय टकोरीवर आता यायला लागले. शेतकऱ्याला अन्याय झाला हा. मोठा. कोण काय सरकार नाही ना, मोदी काय सरकारनं नाही, काय कोणी केलं? बदल मोदी सरकारनं काय केलं? आला तुमचं, गेला गेला कांदा निर्यात थांबवली. का थांबवली? नाही कांदा निर्यात का थांबवली त्याने? कांदा निर्यात थांबवली. मग शेतकऱ्याचं नुकसान झालं. काय काम मग- नाही, दाम नाही शेतकरी. ते काय म्हणलंय मनाचा कायदा. मनाचा कायदा असतो. मनाचा कायदा नाही. सरकार ही स्थिर नाही. सरकार हे आहे की? स्पष्टपणे काय सांगतो. कामच नाही आणि शेतकऱ्याला कुणाला काय- विचारा तुम्ही आहे का नाही? ही सरकार ही चुकीचं आहे. सरकार ही गोरगरिबाला जगू देत नाही आणि शेतकऱ्याला नादा लावतंय. कुठेतरी 10-5 रुपये गाजर देतंय. लावून, निकरे हा काम. गाजार लावून हा नादे लावतंय. वर गेलं की घ्या आमची म्हणते आपण दा- वाजवून. लबाड बोलून पुन्हा ठेवण्यापासून. काहीच नाही. पुन्हा हा मी शाळा शिकलेला माणूस आहे. मी आडमोठा माणूस आहे तरी सुद्धा मी सांगतो. मग ही बाकीची जनता काय म्हणते ती बघा अजून पुढे. शासकीय दवाखाना मोठ्या स्वरूपाचा सगळ्या ट्रीटमेंट पूर्ण इथं एक झाल्या पाहिजे. इथं म्हणजे फ्रॅक्चर झालेली इतर सगळ्या मेंदूची ती सगळी माड्या ठिकाणी तालुक्या प्लेसवर एक मोठा दवाखाना पाहिजे. मग या खासदाराने काय दवाखानावर काय काय शासकीय योजना राबवल्या का नाही तुमच्याकडे? आमच्यापर्यंत नाही काय आलेच नाहीत नाही का? नाही बरं मग आता खासदार बदलले पाहिजे का तेच हवेत? बदलले पाहिजे आता काय. बदलले पाहिजे. मग बीजेपी मधून धैर्यशील मोहिते पाटलाचं नाव चर्चेत आहे. काय वाटतं येतील का निवडून?
बीजेपी मधून काय सांगता येत नाही मग आता. नक्की कुठला पाहिजे तुम्हाला, कुठल्या पक्षाचा पाहिजे? इतर पक्षाच्या राष्ट्रवादी चालते राष्ट्रवादीचं तुम्हाला चाललंय. येते ते नमस्कार. नमस्कार. काय नाव? रमेश धनाजी गाव मांग काय? पापनस. आपणच खासदार कोण आहे तुम्ही? रणजित सिंह नाईक निंबाळकर. खासदारांनी काय काय काम केले? काय काम आमच्याकडे तर काय केलेलं नाही सध्याला, तर काय एक सुद्धा काम केलेलं नाही. अजूनपर्यंत कामच केलं नाही. कामच केलेलं नाही अजून. आता त्यांचा कार्यकाल पूर्ण संपत चालला की. हा, संपत आला पण ते आलेच नाही ना आमच्या इकडे. ते तर म्हणतात की मी 1 कोटीचा विकास निधी या तुमच्या माडा भागात दिलाय. आमच्याकडे तर काय, आमच्या गावाला तर काय दिलेलं नाही, आसपासच्या गावाला पण काय दिलेलं नाही. हा. मग यंदा आता खासदार तेच पाहिजेत का बदल पाहिजे? नाही, बदल पाहिजे. कोण पाहिजेत खासदार? बीजेपीचा तर नकोच आहे. बीजेपीचा नको. महाविकास आघाडीचा बघू. महाविकास दोन आघाडी. टर्मला बीजेपीला दिला चान्स, त्यावेळेस बीजेपी नको. आता धैर्यशील मोहिते पाटलाचं नाव चर्चेत आहे. काय वाटतं त्यांना उमेदवारी मिळेल का? उमेदवारी भाजपकडून जर मिळाली तर नको ते पण आम्हाला महाविकास आघाडीच हवी आता यावेळेस. महाविकास आघाडी तुम्हाला हवी. मग तो कोण का उमेदवार असणार? कोण उमेदवार असेल? भरपूर महागाई वाढलेली आहे पूर्ण, म्हणजे काय अच्छे दिन म्हणत पूर्ण वाटच लावायला चालू केलेली आहे सध्या. पाऊस पाणी नाही, शेतीमालाला हमी भाव नाही, हमी भाव नाही. बाजारावर काय परिणाम पडला? बाजारावर काय भावच नाही, कुठलं एखाद्या मालाला भाव आला गेला की ते पडला जातोय. मध्ये टमाटा नेपाळून मागवला, आता कांद्याची पण तीच अवस्था आहे. शेतकऱ्याने केलं की त्याचे पाक भावच पडले जातात ना. फिरशे रणजित सिंह नाईक निंबाळकर इच्छुक आहेत म्हणतात, मग ते येतील का निवडून? ते आता मतदाराच्या कौलावर आहे ना. आम्ही तर सध्या नाही, त्या गेल्या वेळेस त्यांनाच आम्ही मतदान केलं. आमच्या जवळचे संजय मामाला दिलं नव्हतं पण त्यांना दिलं, पण ह्यावेळेस नाही. आता यावेळेस काय चेंज करणार आहेत? हा, चेंज करणार. म्हणजे महाविकास आघाडीत असेल तर तुम्ही निवडून देणार, मग तो कोणी उमेदवार असतो. नमस्कार. काय नाव? माझं राजेंद्र बाबूराव शिरसट, रंदेवाडी गाव माझं. रंदेवाडी गाव. खासदार कोण आहे तुमचे? निंबाळकर. निंबाळकर साहेब. काय काय विकास काम केले? काही विकास नाही झालेला आतापर्यंत. निवडून गेल्यापासून काय आले माड्याला कोणही दाखवलं नाही त्यांनी. कोण बी दाखवलं नाही. नाही दाखवलं. ते तर म्हणतात की मी 1 कोटीचा विकास निधी देते. काय कुठं काय मग कुठल्या खेड्यापाड्याला कुठं काय आलेच नाही ते आतापर्यंत गेल्यापासून निवडून. होय का? कोण मग खासदार कोण पाहिजे तुम्हाला? खासदार काय आता महाविकास कोण आघाडी, महाविकास आघाडीतून आता कोण नवीन कोण उभारलं तर तेच होणार. होय का? मग भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटलाचं नाव चर्चेत, काय वाटतं? नाही, ते येणार नाही, निवडून येणार नाही येणार. नाही. मग या ठिकाणी कोणाचा खासदार मग येईल निवडून? आता हे महाविकास आघाडीतून तोच खासदार येणार निवडून. आता महाविकास आघाडी सांगते तोच खासदार निवडून तोच येणार. खासदार निवडून येणार. या ठिकाणी एक शेतकरी वर्ग बसलेला आहे, आपण त्या शेतकरी तरुणाला विचारूया की नक्की परिस्थिती काय आहे इथली. हा बोला. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव अरुण भैरू सलगर, गाव कुठलं आहे? बोत असते. होत असते. खासदार कोणच येते? खासदार निंबाळकर साहेब आहेत. निंबाळकर साहेब आहेत. हा, पाऊस पाणी नाही, शेताला हमी भाव नाही. बरोबर आहे सगळं. खासदार झालं, आमदार झालं, आज मंत्री, सगळं मंत्री, टोटली यांचा वर्ग पूर्ण आरक्षणाच्या भोवती पिंगा घालतय. मला मान्य आरक्षण पाहिजे, आरक्षण बी काळाची गरज आहे, पण आज शेतकऱ्याची परिस्थिती काय? कांदा आज रेट बघतोय आपण, 4-5 हजाराचा कांदा आज 8-9 रुपयावर आलाय. ह्याच्याकडे सर्व मंत्रिमंडळाचं दुर्लक्ष आहे. अरे टीव्ही वरती बघा, न्यूज वरती बघा, TV9 बघा, ABP माझा बघा, हे सगळं तुम्ही ज्यावेळी बघता उठला की प्रत्येक आरक्षणाचा मुद्दा. म्हणजे ह्या सगळ्या आमदार खासदारांचं शेतकऱ्याशी काय देणं घेणं नाही. त्या शेतकऱ्याची परिस्थिती सगळ्यांनी महत्वाची घेतली पाहिजे, कारण शेतकरी सुखी तर हा सगळा वर्ग चालणार. ही या मताचा माणूस आहे मी. खासदार साहेबांनी या तुमच्या भागात शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना त्यांनी राबवल्यात का? आता त्यांनी राबवले असतील, पण आता तरी काय सध्या अंमलात नाही. त्या कागदावर राबवले असतील भरपूर, कारण बघतोय आपण बऱ्यापैकी असतील कागदावर राबवलेले त्यांनी, पण अंमलात कमी प्रमाणात आहे. माढा भागात खासदार साहेबांनी सांगितलं तुम्ही 1 कोटी रुपयाचा विकास निधी इथं मंजूर करून दिलेला आहे. आता दिला असेल, पण सर्वसामान्य जनतेला दिसलाय का नाही मला अजून काय माहित नाही. दिला असेल त्यांनी, कुठं दिला असेल, जर जनतेला माहित असेल तर तो असेल दिलेला असेल त्यांनी कुठं, पण त्याचा कुठंशी आहे त्या 1 कोटी रुपयाचा निधी, त्या निधीचं काय केलं, ती निधी कशासाठी दिला, ती काय करणे लागला, त्याचं जनतेला बी दिसलं पाहिजे ना. आता 2 महिन्यांनी 2024 ची लोकसभेची निवडणूक आहे. काय वाटतं मग खासदार कोण असावे? बदल पाहिजे का खासदार तीच हवे तुम्हाला? मला काय म्हणायचं आहे, खासदार कोण पण असू द्या, पण तो संघर्ष जनतेचा, शेतकऱ्याचा, सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करणारा असावा. जर मला सांगा, भारत देश 1947 साली स्वतंत्र झाला, आज स्वतंत्र होऊन एवढ्या देश स्वतंत्र झाला, आज एवढ्या टर्म झाल्या पंचवार्षिकचा, तर आमचा बदल काय झपाट्यानं होतोय? अरे 5 वर्षात पाहिजे तेवढा बदल करता येतो तुम्हाला.
आज 5 वर्षात आपण सगळा रोडचे सर्वे करा, कुठले बी पाणी सुविधा बघा, त्याचं करता येतं, पण त्या पटीनं काय बदल आज एक मी सर्वसामान्य शेतकरी म्हणून मला काय एवढा असा प्रचंड बदल झाला असं काय वाटत नाही. मग आता सध्याला खासदार हा. हे तुम्हाला कोण हवेत तुमच्या भागात? कसं आहे सध्या मला एक नवीनच चेहरा असायला हवा वाटतो. भाजपमधून धैर्यशील मोहिते पाटीलची नावाची चर्चा आहे. काय वाटतं, त्यांना उमेदवारी भेटेल का, त्यांना मिळावी का? आता मिळावी का भेटेल का ही पक्षांतर्गत त्यांचा प्रश्न आहे, पण हिथं जनतेला त्यांची कामं करणारा चेहरा भले तो कोणी बी असू द्या, पण हिथून पुढच्या काळात अनेक एखादा जर उमेदवार दुसरा आला फायनली कामं करणारा, तर तो त्याला ऍक्सेप्ट करू शकतो. कारण कार्यकाळ बघा आपण पाठीमागचा, तिथला शेतकरी आता अडाणी राहिलेला नाही किंवा जनता अडाणी राहिलेली नाही. आता तुम्ही टीव्ही नाईनच्या माध्यमातून ह्याच्यातून बघता, एक साधं पोराला आपण 1 रुपया दिला तर त्याला सांगितलं पहिलं चॉकलेटला नादी लावत होतं, पण ते आता चॉकलेटच्या नादी लागत नाही पोर. म्हणजे त्याला बदल हवा आणि त्या बदल असणाऱ्याला इथला जनता ऍक्सेप्ट करणार आहे, मग तो कुठला विचार असू द्या. एकंदरीत पाहता शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या शेतकऱ्यांसाठी कष्ट करणारा, शेतकऱ्यांसाठी पळणारा, शेतकऱ्यांसाठी दयावया करणारा असा आम्हाला खासदार हवाय. इतरत्र खासदार आम्हाला नकोय. काय नाव? सुदर्शन जगन्नाथ मुकणे, गाव कोणतं आपलं? नेमगाव माढा. कोण आहे खासदार, कोण आहे तुमचे? खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर. आलेत का इकडं? इकडं माढ्यात आले असतील, पण आम्ही खेड्यात राहतो, गावात. खेड्यात राहता. काय तुमच्या खेड्या गावातल्या प्रश्नाचे मार्गी लागले नाहीत? आमचा एक रस्त्याचा प्रश्न आहे मेन, 20 वर्षापूर्वी झालेला आहे, तो आणखी काय मार्गी लागला नाही. आम्हाला माढ्याला येण्यासाठी एकच रस्ता आहे. बार्शीला जायचं म्हणलं तर वडसिंग्याला रस्ता नाही. दारफळ, निमगाव आणि वडसिंगे आमची गैरसोय आहे. मुलांच्या शाळेची सुद्धा म्हणजे जाण्यासाठी रस्ता नाही. काय वाटतंय आता खासदारांनी काय काय कामं केलं पाहिजे होती तुमच्या गावात, जे झालीच नाही ते अजून? खासदारांनी हे रस्त्याच तर काम महत्वाचं आहे ना, ते करायला पाहिजे होतं. आता आणि एक, 2000 आमच्या भागात म्हणजे माड्याच्या इथं परिसरात कॉलेज नाही मोठं चांगलं, त्याच्यासाठी बाहेर पाठवावं लागतं मुलांना बार्शीला, म्हणजे बार्शी, सोलापूर, पुणे अशा ठिकाणी. तर एक कॉलेज मोठं व्हावं ही एक अपेक्षा आहे सामान्य नागरिकांची. एकंदरीत या खासदाराच्या कामावर तुम्ही किती समाधानी आहात? समाधानी म्हणता येत नाही बरं का, समाधानी आहे असं म्हणता येत नाही का, तर आम्ही खेड्यात राहतोय, आम्हाला आमदाराच्या कामाबद्दल आम्ही बोलू शकतो, खासदारांची जास्त माहिती नाही. आता 2 महिन्यांनी इलेक्शन आहे खासदारकीचं. बीजेपी मधून धैर्यशील मोहिते पाटलाचं नाव समोर येत आहे, तर काय वाटतं? बीजेपीचाच माणूस निवडून येईल असं वाटतं का, तर बऱ्याच आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे ना बीजेपीला. आता बबनदादा असतील, संजय मामा असतील, यांचा पाठिंबा आहे, ते आम्ही त्यांनाच मतदान करणार. आमदार बबनदादा सांगतील, संजय मामा सांगतील, त्याच उमेदवाराला तुम्ही पसंती द्याल? बबनदादा सांगतील त्यांना. बबनदादा सांगतील. आपल्या बरोबर इथं ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांना देखील विचारूयात. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? धनाजी धोंडीबा पवार, गाव कोणतं आपलं? माडा. माडा. खासदार कोण आहे तुमच्या भागात? ते निंबाळकर म्हणून आहेत असं म्हणतात. असं म्हणतात का आहे? आहेत की, परंतु काय त्यांच्याबद्दल म्हणजे हेच नाही. आमचा कॉन्टॅक्ट कसलाही नाही माडेकराचं म्हणण्यापेक्षा कसला कामाच्या संदर्भात काही हे नाही. काय कुठले काम आहेत तुमचे जे प्रश्न मार्गी लागले नाहीत? मार्गी लागले नाहीत. अहो बर का, ह्या गावामधून जो रस्ता जातो, आज मंगळवार दिवस आहे बघा तुम्ही, इथं ट्रॅफिक जाम होतंय, तास तास माणसं उभं राहतात. कुठं? इथं ह्याच रोडवर तास तास माणसं उभं राहतात. पुन्हा असे कितीतरी प्रश्न आहेत. हा एक लक्षात येत नाहीत माझ्या आता वयाच्या मानानं, परंतु हा एक प्रश्न आहे. महत्वाचा विषय, माडे शहराला प्यायला पाणी नाही. दररोज 10 रुपयाची घागर, कशाची? ती गाड्या फिरतात ना पाण्याच्या, त्याची 10 रुपयाची घागर घ्यावी लागते आणि ते पाणी प्यावं लागतं. माड्याला पाणी प्यायला नाही, म्हणजे फिल्टर प्लांट कसला असतो तो नाही. तालुक्याचं ठिकाण आणि प्यायला पाणी नाही. काय पाणीदार खासदार म्हणून ते आता सध्याला त्यांच्या नावाची चर्चा आहे. नाही, चर्चा असेल की हो, पण प्यायला पाणी आम्ही 10 रुपयाचं दररोज विकत घेतो. प्यायच्या पाण्याचा प्लांट असावा का नसतो तालुक्याच्या ठिकाणाला, असं माझं मत आहे.
यंदा 2 महिन्याने आता फिरशी आहे. हा लोकसभेची निवडणूक आहे. होय. मग आता त्यांचं नाव पुन्हा फिरशी चर्चेत आहे. काय वाटतं होतील खासदार? शक्यता कमी, शक्यता कमी, कारण त्या माणसाबद्दल बऱ्याच चर्चा मी ऐकलेल्या आहेत. खासदार पाहिजे, होणारच आहे. 2 महिन्यानं लोकसभेचे इलेक्शन येणार आहे. परंतु ह्या काय भाजप मधूनच माणूस पाहिजे, पण नवीन चेहरा पाहिजे. नवीन चेहरा पाहिजे. काय मग कोण असावा नवीन चेहरा? तो कसा असावा? खासदार कशी असावी असं तुम्हाला वाटतं? खासदार कसे असावे हे मी एवढ्या उच्च अभ्यासाचा माणूस तुमच्या नाही. भागातला काम करणारा. हा का भागातलं जनतेशी संपर्क ठेवणारा, जनतेची खरोखर कामं लक्षात घेणारा, नुसती पांढरी डगली घालून स्टेजवर माईकवर बोलणारा असल्या खासदाराला गुंडाळलं पाहिजे. बीजेपी मधून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. काय वाटतं त्यांना उमेदवारी मिळेल का? उमेदवारी मिळेल का हे मी कसं सांगणार, ते वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. पण नावाची चर्चा आहे. असेल का? ते खासदार म्हणून ते कशी वाटतील तुम्हाला? नाही, मोहिते घराण्याबद्दल बरंच ऐकलंय, अनुभवलंय. त्यांच्याबद्दल काय 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 वाटतं? त्यांनी काय काम केलेत का इथं मोहिते पाटील परिवारानं? काय ते जागोजाग लाईटचे दिवे तेवढे दिसतात, बाकी काही दिसत नाही. इतर तर त्यांनी विकास कामं काय माड्या संदर्भात तुमची इथं काय केल्यात का माडा तालुक्यात? केली असली तरी मला कल्पना नाही ते. कल्पना नाही. मग खासदार आता नक्की बदलायचा का तोच हवाय? खासदार नक्कीच बदलला पाहिजे. खासदार बदलला पाहिजे. खासदार बदलला पाहिजे. ज्येष्ठ मतदारातून असं बोललं जातंय की खासदार हे बदलले पाहिजे. खासदार आता आम्हाला ते नको आहेत. जो आमचा पाण्याचा प्रश्न मिटवेल ते आम्हाला खासदार चालतील. खासदार कोण आहे तुमचे? निंबाळकर. निंबाळकर. काय निंबाळकरांचे काम कसे चांगले आहेत का? नाही घोषणा करते जाते घोषणा करते ते जाते. काय तुमच्याकडे विकास काम काय काय जे अजून प्रश्न मार्गी लागले नाहीत? काहीच नाही काहीच नाही काहीच नाही. त्याचं पाणी नाही आम्हाला. त्याचं पाणी नाही. रोज 70 रुपयाचं पाणी विकत आहे. ते तर पाणी जर खासदार म्हणून नाव आहे, त्यांचं नाव चर्चेला आहे. नाही काय नाही काय नाही विकत घेतो 70 रुपयाचं पाणी रोज विकत आहे. 70 रुपयात पाणी विकत घेतात. हा बर. खासदार तेच पाहिजेत का आता बदल हवाय तुम्हाला? नाही भाजपचाच पाहिजे, हा. पण बदल पाहिजे. बदल पाहिजे. भाजपमधून धैर्यशील मोहिते पाटलाच्या नावाची एक चर्चा ऐकायला मिळते. काय वाटतं? एक तो नंबर माणूस कसा आहे? एक नंबर माणूस आहे. एक नंबर माणूस आहे. हा. निवडून येतील? येतील 100%. मोहिते पाटलांना तुमच्या माढा भागात काय काय विकास हो काम केलं? केलेली त्याच्या वडिलांनी केलेली. वडिलांनी केले. शंकरराव मोहिते पाटलांचा केलेली. शंकरराव मोहिते पाटलापासून हे काम मोहिते पाटलांनी चांगले केले. करते ते करते ते. नाही तर गावातल्या लोकांना येऊन बोलते तर कट्ट्यावर चढून बोलते ती. तसं म्हणजे ही नाही त्यांना. येऊन जाते बसते बोलते ती. हा येतील निवडून? येते 100%. नमस्कार. काय नाव? नंदकुमार ठोंबरे, गाव इथलंच का? माडात. कोण खासदार कोण आहे तुमचे? हे आहे आपला निंबाळकर. निंबाळकर हा. साहेब आलेत का इकडे तुमच्या गावात? आरती पण निसते आहे का, निसते येऊन काय उपयोग आहे? काम नाही ते काय नाही आश्वासन फक्त. काम काहीच केलं नाही. ते तर पाणी तर खासदार म्हणून नावाची चर्चा आहे. रोज विकत घेते पाणी प्यायचं. विकत घेताय? हो. तुमच्या माढा परिसरामध्ये जवळजवळ 1 कोटीचा विकास निधी त्यांनी दिलाय म्हणून सांगतायत. नाही दिलं काय केलं तुम्ही पैसे? काय केलं? एक कोणाला दिले असले तर त्यांनी काय केलं? गावात प्यायचं पाणी रोज विकत घ्यावं लागते. घागर घेऊन जार घेऊन थांबावं लागते. माणूस आला की पाणी घ्यायला जावं लागते. पाण्याची तुमच्या गावात गंभीर समस्या आहे. लसण नंबर 1 सोबत आहे. स्थानिक आमदार तिथं काय इथं काय बघत नाहीत का? कोण नाही बघत नाहीत. आता आमदार कोण आहे तुमचे? हे आपलं बबनराव शिंदे. बबनदादा शिंदेने काय काम केलं नाही का नाही पाण्यासाठी? पाणी काय केलं आजपर्यंत? काहीच केलं नाही. नाही नाही मग आता यंदा बदल करायचा खासदारात आमदारात का नाही करता येईल. करायचा? हो मग आता धैर्यशील मोहिते पाटलाच्या नावाची चर्चा काय वाटतं येतील का निवडून? येते की बहुतेक येतील. येते. काय नाही माडा भागात काय केलं नाही बबनराव शिंदे. बर. हो. मोहिते पाटलानं काय काम केलं? मग ते पाटील नुसतं माणूस बोल उत्तर हा बोललं तर थांबतो येऊन. 2 गोष्टी बोलून जातो. नाही करू दे त्याने काय. हो बोलून जातो 2 गोष्टी. मग आता 2024 ला लोकसभेला ते निवडून येतील? हा येते की 100%. आपण त्यांच्याशी चर्चा करून विचारणार आहोत. नमस्कार. हा नमस्ते. काय नाव? सौदागर ठोंबरे. गाव कुठं हेच का? हा माडा. खासदार कोण आहे तुम्ही? खासदार आहेत आता सध्याला. कोण आहे खासदार? नाईक निंबाळकर. काय काय विकास कामं केलेत नाही निंबाळकर? नाईक निंबाळकरने अजूनपर्यंत नाही केलेलं अजूनपर्यंत.
लोकप्रतिनिधी कोण आहे तुमच्या गावात? लोकप्रतिनिधी आमदार खासदार कोण आहे? आमदार कोण आहे? आमदार बबनदादा शिंदे. काय विकास कामं केल्यात आमदारांनी? आमदाराने विकास कामं काय केलेलं नाही. जे माड्याची काय गोष्टी होत्या, आज माड्याचं कोर्ट म्हणा किंवा काय रस्त्याची कामं आहे ती आज 10 वर्षातनं रस्त्याची कामं यांनी केलेली ती बी अर्धवट केलेली आहे. कधी रस्ता वाहून जाईल हे सांगता येत नाही. आणि यांनी जे काम केलेलं आज ते चांगल्या प्रकारे नाही केलेलं. आज जर ह्यांना माड्याची खरंच काळजी असली असती तर ह्यांनी आज माड्यातल्या पुढऱ्यांनी किंवा त्यांच्या संघ साथ देणारी जी माणसं आहेत ह्यांनी आज माड्याचं कोर्ट गेलं नसतं. हा खुर्चीवर कोण आहेत? मराठा समाजाचे माणसं आहेत. प्रत्येक आमदार असू द्या, खासदार असू द्या, हे मराठी लोकच आहेत. ह्यांनी जे आज माड्यासाठी केलेलं माड्यासाठी काय केलेलंच नाही ऑलरेडी. ते आतापर्यंत ह्या संकटच आहे सगळं. त्यामुळं माड्यात काय विकास झालेला नाही आजपर्यंत. आणि खासदार साहेबांनी काय विकास केला का नाही तुमच्या माड्याचा? नाही काय नाही केला. खासदार साहेबांना नाही केला. ते तर म्हणतात की पाणीदार खासदार आहेत. पाण्याची काय व्यवस्था आहे तुमच्या गावात? पाण्याची काय अवस्था? दरवर्षी बोंब आहे, पाईपलाईन तुटती फुटती. काय पाण्याची अवस्था आहे? 15-15 दिवस नळाला पाणी येत नाही. पाणी येतं कुठल्या? ज्या वार्डात विकास केलेला आहे, ज्याची नगरपंचायत आहे, ज्याची माणसं तोंड बघून त्या वार्डात 2-2, 3-3 वेळा दिवसातनं पाणी जातं तिकडलं. ह्या शुक्रवार पेठेमध्ये आतापर्यंत पाण्याची अडचण आहे. ह्यांनी कसं झालेलं आहे? ह्यांनी काय करते ती नळाला पाणी कवा सोडते ती ज्या वेळेस एखाद्या चांगल्या माणसाचा फोन जाईल किंवा एखाद्या घरी कार्यक्रम आहे ती तोंड बघून ह्यांनी काय करते ती पाणी सोडते ती. आणि गोरगरिबाच्या एखाद्याला पाणी लागलं, बाबा आमच्या घरी कार्यक्रम आहे, तरी म्हणते ती पाईपलाईन फुटली. पाईपलाईन व्हायला 8 दिवस लागतील किंवा 15 दिवस लागतील. ह्या गोष्टी सांगतात कारण. आणि ज्यावेळेस एखाद्या पुढऱ्याचा किंवा कुणाचा जर गेला फोन तरी पाणी तिथं सोडलं जातं. गोरगरिबावर अन्यायच आहे पहिल्यापासून. आणि 15-15 दिवस पाणी येत नाही. ह्या गोष्टी अशा माड्यात चालू आहे. तर मग आता खासदार 2 महिन्यांनी इलेक्शन आहे लोकसभेचं. काय वाटतं मग खासदार तेच हवेत का दुसरे हवेत? नाही खासदार तर बदल होणार. त्यात खासदार बदल होणार. आता या दोघांमध्ये बीजेपी मधून 2 नावाची चर्चा आहे. एक धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर. पुन्हा काय वाटतं कुणाला मिळावं उमेदवारी? धैर्यसिंग. मोहिते पाटलांनी काय कामं केले? मोहिते पाटलाने काहीच कामं केलं नाही. त्याची एवढी इथली जी काय गोष्टी होत्या आतापर्यंत ते सगळं नेलेलं आहे इथनं. मोहिते पाटलाने काहीच काम केलेलं नाही. आज माड्याची सुतगिरणी बबनदादा शिंदेच्या यांच्या हाताखाली होती बरं का. जी आज माड्याची सुतगिरणी होती. यांनी काय केलं की माड्याची सुतगिरणी चालू करतो म्हणले. यांनी काय केलं? माड्याची सुतगिरणी केलेलं नाही. तरी माड्याची सुतगिरणीचे जेवढे आतापर्यंत ती लोक तिथे सुतगिरणीत पहिला काम करायचे. काही गोष्टींमुळे ज्यावेळेस संदीपान थोरात होते त्यावेळेस ती गिरणी चालत होती. पण काही गोष्टीमुळे ती गिरणी बंद पडली गेली झाली. ते दुर्लक्ष झालं त्या गोष्टीकडे. त्या गिरणीकडे दुर्लक्ष झालं. मग त्यावेळेस काय केलं यांनी? गिरणी चालू करतो म्हणून माड्यात सत्कार केला, समारंभ केला. माड्यातले सगळे पुढारी गोळा केले यांनी. सगळे पूर्ण पुढारी गोळा केल्यानंतर माड्यात काय दालच्या भात वगैरे लोकांना खाऊ घेतला, गर्दी झाली. तेवढ्या परत मनोरंजन यांनी केलं. पण माड्याची सुतगिरणी यांनी बंद पाडली. चालू करतो म्हणले पण बंद केली. आणि गोरगरिबाच्या हाताला आतापर्यंत काम मिळालं ना. सुतगिरणी चालू करतो म्हणून यांनी काय केलं? स्वतःची सुतगिरणी इकली यांनी. अक्षरशः इकली. आज यांनी स्वतःची शाळा तिथं उभा केली. शाळा उभा केल्यानंतर गोरगरिबाला तिथं ऍडमिशन घेता येत नाही. गोरगरिबाने 1 लाख रुपये डोनेशन कुठं द्यायचं तिथं? आता एखादा मग आता मराठी शाळा ही झालं ती झालं आमकं तमकं ह्या ज्याची परिस्थिती आहे तिथं ती टाकतंय. आणि जी जागीरदार आहे तिथं ती लाख रुपये फी देऊन बबनदादा शाळेत टाकतंय. ती अशी परिस्थिती आहे. पण बाकीच्या गोरगरिबाने 1 लाख रुपये फी कोण देणार आहे? मग मला काय म्हणायचं, तुम्ही जे आज माड्याची सुतगिरणी चालू करता म्हणला, मग ही सुतगिरणी का तुम्ही चालू केली नाही? आज सुतगिरणी ह्यांनी भुईसपाट केलं, सुतगिरणी पाडली. हाई भंगार फिंगार कुठं नेऊन इकलं यांच्या अंदाज माहिती. मग ही माड्याचे जे आज सुतगिरणीचं सगळं सामान वगैरे काय पहिला मशनी वगैरे आहे ती ह्या गोष्टी यांना विचारलं पाहिजे का नाही? ही बाबा यातलं सामान कुठे गेलं, ही गोष्टी कुठे गेल्या? म्हणजे आमदार आहे म्हणजे आमदारांनी काय गोष्टी सगळ्या करायच्या यातला भाग नसतंय. म्हणजे आमदाराला ठेका दिला म्हणजे आमदारांनी काय माडा विकलं जात नाही असा का ना? आमदार कोणा जीवावर असतो? सामान्य माणसाच्या जीवावर. आम्ही निवडून दिलं तर आमदार आहे. मग तुम्ही जर आज माड्याची जर सुतगिरणी जर तुम्ही असं विकून खात असला, गोरगरिबाच्या पायाला कामाला हात देत नसला, काय उपयोग होतो आमदार लेवलला? आज माड्याचा पाणी प्रश्न आहे. माड्याचा पाणी प्रश्न नीट नाही. 8-8 दिवस पाणी येत नाही. काय करायचंय माड्यात? ही अशी गोष्ट माड्यात सध्या चालू आहे. आणि कसं झालेलं आहे, 4 जणांनी बाजूला सरकायचं आणि एका पुढाऱ्याने साथ द्यायची. ती 4 एक आली तर एकानं बाजूला सारायची. ज्याची सत्ता आहे त्याला उचलून धरायचं. मग त्याला ऑटोमॅटिकच माहित असतंय की बाबा माड्यात ह्याला धरलं तर आपली सत्ता बसते इथं. मग इथं त्याने शिट उभा करायचा, पैशाचा लालच द्यायचा, घरोघरी पैसे द्यायचे. झालं. मग ह्या गोष्टी घडते तिथं. पैसे देऊन निवडून येणं किंवा नाही. म्हणजे पैसे काय 5,000 एका मताला घेतलं म्हणजे 5 वर्ष ही आपल्या डोक्यावर नाचायला चालू करते. आता ज्यानं पैसे घेते त्यानं पैसे घेणार.
आणि ज्याने घेत नाही त्याला खरंच बाबा अडचण आहे बाबा माड्याचा विकासच नाही ना अजूनपर्यंत. माड्याचा विकास कुठे झालाय? आज नगरपंचायत माड्याचा विकास म्हणते. बरं मला सांगा, आज तुम्ही माड्यात बघता माड्याचं स्टँड नीट नाही, माड्याच्या कोर्टाच्या बाजू नीट नाही, ते रोडवर माणूस जाणारा व्यवस्थित नाही, ते माड्यात कुठला दवाखाना नाही. माड्यात दवाखाना कुठला आहे? थंडी तापावरचा दवाखाना आहे. बाबा एखाद्या माणसाला अटॅक आला किंवा सिरियस झालं, सिटी स्कॅन करायला कुठं जावं लागतंय? सोलापूरला जावं लागतंय, आज बार्शीला जावं लागतंय. ह्या गोष्टी जाणार. मग त्यावेळेस मग काय होतंय? गोरगरिबाला पर्याय नाही. मग 2-2.5 रुपयाची कुठं गाडी भाड्यानं करा, ती करा, किंवा अँब्युलन्स. आज माड्यात अँब्युलन्स सुद्धा आज माड्याकडनं ह्यांनी सगळ्यांनी पैसे गोळा केले अँब्युलन्सला. आणि ह्यांनी काय केलं? स्वतःचं नाव दिलं की आम्ही अँब्युलन्स घेऊन दिले म्हणून. सगळ्याकडनं 500-500 रुपये ह्यांनी वर्गणी गोळा केली. आणि वर्गणी गोळा केल्यानंतर ह्यांनी काय केलं? ज्यावेळेस ती पाटील डॉक्टर होते, पाटील डॉक्टरच्या इथं अँब्युलन्स लावलेली असते, तर ह्यांनी काय म्हणले, गावाकडे ह्यांनी वर्गणी गोळा केली, ती अँब्युलन्स तिथं लावलेली असते. मग ह्यांनी दिली ती. मग ही काय म्हणले, आम्ही अँब्युलन्स दिली. मग आम्ही अँब्युलन्स दिली म्हणजे तुम्ही तुमचं वैयक्तिक नाव द्यायचं ना. ह्यांनी काय केलं? ह्यांनी वैयक्तिक नाव दिलेलं आहे आणि माड्यातल्या लोकांकडनं पैसे गोळा करून आज ही अँब्युलन्स दिलेले आहे आणि स्वतःचं वर्चस्व गाजवलं. ही काय गोष्टी आज माड्यात चालतात अशा. एकंदरीत माडा परिस्थिती पाहता खासदारीमध्ये जे हे मी 2 नाव सांगितले, विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि दुसरे धैर्यशील मोहिते पाटील, तर तुमच्या कुठल्या नावाला पसंती द्याल? धैर्यसिंग येथील निवडून? हा, येतील निवडून. माड्याच्या बाजारामध्ये बाजार करायसाठी आठवडी बाजारला आलो होतो. खासदार कोण आहे तुमचे या भागातले? खासदार रणजित नाईक निंबाळकर ते फलटणचे आहेत, सातारा जिल्ह्यातले. आलेत का इकडं? काय अजून बघायलाच मिळले नाहीत. बघायलाच मिळलं नाही? हो. खासदार साहेबांनी काय काय विकास काम केलं तुमच्या भागात? आता खासदार साहेबांनी त्यांना माहिती बाबा काय केले काय नाही. आम्हाला तर काय आमच्या पुतूर आलेलं नाही. हे विकासाचा धागा बाबा हे केलंय ते केलंय किंवा काय योजना आणलेल्या आहेत, हे काय अजून म्हणजे त्याने त्याच काय केलंय त्याचा गोष्वारच केलेला नाही. आता इलेक्शन लागायची वेळ आली आहे. माढा परिसरामध्ये पाण्याची, पिण्याच्या पाण्याची, शेतीच्या पाण्याची खूप टंचाई अशा इतरांच्या देखील बोलण्यातून आलं. तर पाणीदार खासदार म्हणून निंबाळकरांचं नाव हे घोषित आहे. काय वाटतं मग ते पाणीदार खासदार नाहीत का? नाही, पाणीदार वगैरे खासदार असं तसं म्हणून काय चालतंय का? पाण्याची योजना जी आहे त्या सर्वसामान्यांच्या शेतीमध्ये गेल्या पाहिजेत आणि त्यामुळं पाण्याचं जिरवणं होऊन लोकांना पाणी पिण्याची सोय होईल ना. ते काय गांभीर्यानं त्यांनी काय जनतेच्या प्रश्नाकडे काय पाहिलेलं नाही आणि त्यांनी काय विकासाचं मॉडेल काय नवीन केलंय आणि नवीन काहीतरी करतील असं वाटत होतं, पण ते काय त्यांच्या हातून झालेलं नाही. ती वस्तुस्थिती आहे. आता 2 महिन्यानंतर लोकसभेची निवडणूक आहे. काय वाटतं मग बदल झाला पाहिजे का खासदार तेच हवे तुम्हाला? नाही, खासदाराचा बदल झाला पाहिजे. लोकशाहीमध्ये काय दर 5 वर्षाला जी निवडणूक लागते, भले लोकसभा असेल, विधानसभा असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, ज्या काही निवडणुका असतील त्या बदल करायसाठीच असतात 5 वर्षानंतर. आणि बदल का करायचा असतो? तर तो बदल त्या माणसाला निवडून दिल्यानंतर, त्या कार्यपदावर बसवल्यानंतर त्यानं काय काम केलंय ती जनता नेहमी लक्ष ठेवून असते आणि जनता लक्ष ठेवून असल्या कारणानं यांनी काय काय केलेलं दिसत नाही आणि बदल हा निश्चित आहे. काय वाटतं खासदार कसे असावे नक्की? खासदार असे असावे, पार्लमेंटमध्ये झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा इंग्लिश यायला पाहिजे, दुसरी गोष्ट हिंदी यायला पाहिजे, तिसरी गोष्ट सर्वसामान्यांच्या जनतेसाठी कुठल्या प्रश्न काय अडचण आहे ह्याच्यासाठी त्यांनी आधी विचार केला पाहिजे. त्यांना अडचणीवर मात करण्यासाठी जनतेला बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. मग शेतीचा प्रश्न, पाण्याचा असेल, लाईटचा प्रश्न असेल. अगर तुम्हाला सांगतो सार्वजनिक जीवनात जे काही मोठमोठे शहर आहेत, खेडे आहेत, ह्यामध्ये संडास, बाथरूम या त्या सगळ्या जे काय जनतेला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा निपटारा केला पाहिजे आणि ती सहकार्य करून त्या केलेल्या पाहिजेत. मग आता याच बीजेपीतून धैर्यशील मोहिते पाटील या नावाची चर्चा आहे. काय वाटतं तुम्हाला, त्यांना उमेदवारी भेटेल का? आता कसं आहे माहित आहे का, भारतीय जनता पार्टी असा एक पक्ष आहे, संधी देऊन बघतो आणि त्या संधीचं जर सोनं नाही केलं तर त्या माणसाला तिकीट मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण प्रत्येक पक्षाचा अभ्यास, मी स्वतः ह्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना 1994 पासून या राज्याचे कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे भारतीय जनता पार्टीचे नेते होते, त्यांच्यापासून भारतीय जनता पार्टीचा गोषवारा, त्यांच्या नेत्याबरोबर वागणं बोलणं माझं असतं. पण ते जर विकास त्यांच्या हातून घडला नाही तर निश्चितच उमेदवारीत बदल करणार.
मग या दोन नावापैकी तुम्ही कुठल्या नावाला पसंती द्याल? आता कसं आहे हे जनतेच्या मनावर आहे, परंतु बदल होणार आहे आणि बदल करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतनं बदल झाल्यानंतर पुढचा महाविकास आघाडीचा अजून उमेदवार कोण येतोय त्याच्यावर ह्या माढा मतदारसंघाची रंगीत तालीम दिसणार आहे आणि बदल निश्चित दिसणार हे सत्य आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार हवाय का भाजपचा हवाय का राष्ट्रवादीचा हवाय? नाही उमेदवार हा महाविकास आघाडीतनं कोण येतोय आणि भारतीय जनता पार्टीतले शिंदे सेनेची आणि अजित पवार गटाची यांच्यातून कोण येतोय त्याच्यावर बरेच काय अवलंबून आहे ना. आणि आता या लोकसभेच्या इलेक्शनला महाराष्ट्रापुरता जर विचार केला, जे काय राज्य शासनाच्या वतीनं ज्या काय गोष्टी घडत चाललेल्या आहेत त्यामध्ये जनतेच्या मनामध्ये नाराजी आहे आणि त्या नाराजीचा फायदा कुठल्या पक्षाला होईल काय सांगता येईल, ही वस्तुस्थिती आहे. पण कुठल्याही पक्षाचा माणूस असला, आता पहिला तर खासदार सगळ्यालाच नको आहे, पण त्याला काय सहकार्य करायला कुठं आहे आलाच नाही कवच तोंड व्हायला. त्यामुळे नवीन खासदार निवडून देण्यासाठी जो कार्यतत्पर असेल, याही सगळ्या पक्षाचा जो कार्यतत्पर असेल ती जनता ठरवेल आणि त्यांना निवडून देईल. एकंदरीत पाहता माढा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पसंती आहे. बळगत काय रणजित सिंह निंबाळकर खासदार साहेबांनी काय काय विकास कामं केले तुमच्या गावात? चालू असते त्याला तर काहीच काम नाही त्यात सध्या. आलेत का इकडं? तिकडे फिरकत नाहीत, काय नाही, फिरकत नाहीत अजिबात सुद्धा नाही. निवडून दिले की तुम्ही? निवडून देऊन काय आता चूक झाली ना आमची, चूक झाली, भयान मोठी चूक झाली. रात्र दिवस पडलोय आम्ही त्यासाठी. हा मग आता यंदा खासदार बदलायचा का ते ठेवायचा? 100% बदलणार, 100% बदलणार. 100% बदलणार. धैर्यशील मोहिते पाटील. धैर्यशील मोहिते पाटील. मोहिते पाटलांना काय काय विकास काम केले? अहो मोहिते पाटला जिल्ह्याला वर असताय, जिल्ह्याला वर असताय. मोहिते पाटील 100%. आणि मोहिते पाटलामुळे निवडून आलाय आणि टोटल ह्या भागात सुद्धा मोहिते पाटला समर्थक आहे. आणि आम्ही प्राध्यापक आमदार तानाजीराव सावंत त्यांचं कार्यकर्ता, आम्ही सुद्धा सपोर्ट केला, सहकार्य केलं रात्र दिवस पळून, म्हणून आज त्याची भरती झाली आहे. आणि आज हे असं बघायचं चुकीचं आहे. आता यंदा धैर्यशील मोहिते पाटलाच्या नावाची चर्चा आहे, काय वाटतं निवडून येतील का ते? 100%. पांढऱ्या काळ्या दगडावरले पांढरे, काळ्या दगडावरली पांढरे 100% निवडून येणार. निवडून येणार. नमस्कार. नमस्कार. कोण खासदार? लिंबाळकर आहेत. निंबाळकर साहेब, हा. काय काय विकास काम केले तुमच्या भागात? काय नाही, महाडेश्वरीचे वतनदार आहेत म्हणले, महाडेश्वरीच्या मंदिराला आहे आता एक दार कलरचा मारला ना. किल्ल्याचं काम करतो म्हणले, किल्ल्याचं काय काम नाही. लिंबाळकर राजाचा किल्ला आहे, रावरामबाजी लिंबाळकर राजाचा किल्ला आहे. आम्ही वतनदार आहे म्हणले किल्ल्याचं. त्या किल्ल्यात बघायला गेले नाहीत अजून कसला किल्ला आहे ती. 5 वर्षात कसला कुठं मार आहे अजून बघायला नाही. हे कशाचे खासदार आहेत? एक मात्र निवडून दिले, सगळ्या गावांनी सहकार्य केलं. आता कुठलाच नाही, काय म्हणून त्याला निवडून द्यायचे यावेळेस? भाजपचं कुठलं काम नाही. माढा मतदारसंघात 1000 कोटीचा विकास निधी त्यांनी दिलाय म्हणून सांगतात. कुठे गेला मग विकास निधी? गेला कुठे? कुठे एक लाईट लावली झाली का? माड्यासाठी काय काम केले? आज माड्यात लिंबाळकर येऊन गेला, शरद पवार तर बारामती करतो म्हणला होता, बारामती 13 बी केली नाही त्यानं. परंतु मोहिते पाटील एक वेळेस खासदार झाला, 30 माड्या तोंड बघायला फक्त कुठं आपल्या लाईट लावले तेवढे. त्यांनी काय केलंय? त्या माड्यासाठी कुठला फक्त लोकसभा विधानसभा माड आहे, ह्यासाठी कुठलाच खासदार काय करू शकत नाही. सगळे खासदार थोट आहे ती. हा, मग यंदा कुठल्या पक्षाचा खासदार तुम्हाला हे आम्हाला आता आम्ही कसं निवडून देणार नाही. ज्यावेळेस जे आम्हाला योग्य वाटेल त्याकडून आम्ही उचल घेणार. काम करत असला तर माड्याली, आता त्यांना ह्याला चालत पैसे चालेल का? माझे कुठल्या खासदारांना कुठल्या आमदाराचा फायदा नाही. माडी आज हा माड्याचा कोर्ट टिंबरूला पुरवठा घेऊन चालली. कशाची विधानसभा लोकसभा असून काय फायदा आहे? हा, ह्या माड्यासाठी कुठला आमदार बी काम करू शकत नाही, खासदार बी काम करू शकत. फक्त हे जर ग्रीन बुकामध्ये नोंद आहे फक्त विधानसभा आणि लोकसभा, हे फक्त याच्या व्यतिरिक्त तुझं काय भांडण करतात फक्त माड्यात उभा राहायचं म्हणून. पण माडा कुठं आहे ही कुठल्या खासदारने किंवा आमदारने विचारलेला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी कोण आहे? आमदार कोण आहे स्थानिक? स्थानिक बबनदादा शिंदे 30 वेळा झाला, 30 वर झाला आमदार, 6 वेळा आमदार गेला. तिथूनच हाय कोर्ट एक बिस्किट बघातले पिशात एक योजना कुरवाडीला टिंबरूला घेऊन चालला. माड्यासाठी काढलंय त्यांनी. काय सुद्धा आमदाराचे काम नाही, खासदाराचे काम नाही. माड्यात काय प्रॉपर माड्याच्या काहीच काम नाही. ह्या माड्या शहरासाठी जी वर्ण निधी येते ती निधी वर वापरला जातोय कुरवाडी टिंबुर्णी भागात. माड्यासाठी 1 रुपया निधी वापरला जात नाही. आणि हा ही पहिली जुन्या काळातली योजना ही सुद्धा आम्हाला खाऊन देण्यात ही सुद्धा एक घेऊन चाललंय. आता 2 कोरोनाचे बेंचेस कुरवाडीला मंजूर केलेत. त्यासाठी आम्ही गावासाठी आंदोलन केले, ती समिती स्थापन केली. कोर्ट आम्ही इथं हालून देत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी इथं काम केलेलं आहे कोर्टात, त्यामुळे आम्ही इथं कोर्ट हालून देत नाही. त्याचे आम्ही वाटेल ते काही करू. गावबंदी पोटरला करणार,
पण आम्ही इथून कोर्ट हालून जाणार नाही. हाय वरून नवीन योजना आली पाहिजे तर त्या खासदारने तो कुठलाही उभा राहावं. नवीन खासदार तुम्हाला कसे हवेत? आमच्या गावाचा विकास करण्यासारखा आम्हाला खासदार पाहिजे. तर त्या खासदारने नाही तर सगळं बहिष्कार घालावा. नाही उभं राहिले चालते मॅडम लोकसभेमध्ये. हा ते कुठला बी येऊ द्या पण तिथं काम करणं असेल त्याने यावा. त्याचं मतापुरता खासदार कुठला आमदार कुठला येऊ नये. त्याने माड्याचं नाव सुद्धा घेऊ नये. बीजेपी मधून धैर्यशील मोहिते पाटलाचं नाव चर्चेत येते, काय वाटतं? काय करतात बीजेपी दला कोण पहिला बीजेपीच आहे की. बीजेपी तर काय काम आहे माड्यात? काम करणारा असेल त्याने ठोकपणे सांगितलं मी काम करून वचन देतो पण काम करून दावलं त्याने माड्यासाठी यावं. कुठला बी खासदार असू कुठल्या पक्षाचा त्याचा उपयोग नाही. काय वाटतं तुम्हाला खासदार कशी असावे तुमच्या माढा तालुक्यासाठी? काय काम करणारच पाहिजे. काम करणार पण काम करणारा पाहिजे. हा कसा पाहिजे काम करणारा? हे तालुक्याला माढा तालुक्याला काम केलं पाहिजे. माढा तालुक्याचं काम केलं पाहिजे. हा बर निंबाळकरांनी काय काम केले आता? काय सध्या केली नाही. सध्या तर काय केली नाही. आता आमदारला निधी दिला असं ते आम्हाला काय माहिती आहे. पण सध्या तर इथं कवा आला नाही. निवडणुकीला तेवढा आलेला त्याच्यावर मला 5 वर्षात तोंड बी दाखवलं नाही. खासदार म्हणून आता कोणाचं नाव समोर येतं? भाजपनं दोघांचीच आहे ती दर्शी पाटील आणि लिंबाळकर. बर आता त्याच्यात हे कुणाला देते तिकीट काय माहिती. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं खासदार कोण असावे? तसं काम करणारच पाहिजे. आता ही तर काम करीत नाही. मोहिते जरा बरा आहे आणि त्यापेक्षा म्हणजे जरा आमच्या जवळ असल्यामुळे. बर मोहिते जर उभा राहिले येतील निवडून? होय येतील. येतील. होय. काय वाटतं तुम्हाला? काय माड्याच्या खासदारांनी काय काम पण केलं नाही माड्यातलं आणि कधी माड्यात आले पण नाही आणि त्यांची कुठलं म्हणजे गव्हर्नमेंटची सुविधा माड्यात तर राबवली नाही त्यांनी. त्यामुळं भाजपचं जे खासदार त्या निंबाळकर राजांना जर दिलं तर माड्यात त्यांना मतदान मिळणार नाही. याच बीजेपी मधून हा अजून एक नाव चर्चेत आहे धैर्यशील मोहिते पाटलांचं. काय वाटतं? धैर्यशील मोहिते पाटील पण पहिले शिवसेनेमध्ये होते. शिवसेनेमधून आता भाजपमध्ये गेले. म्हणजे त्यांच्या तिकिटासाठी त्यांच्या स्वार्थासाठी इकडून तिकडे जा तिकडून इकडे जा ही काय उपयोगीचं नाही. सध्या सर्वसामान्य माणसाचा असं इकडल्या भागातला विषय आहे की जेणेकरून महाविकास आघाडीला मतदान बहुतेक 75% लोक करतील असा विषय आहे माढा तालुक्यातला. म्हणजे खासदारीला पसंती तुमची महाविकास आघाडीला? हा महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचा जे उमेदवार असेल कारण अल्पसंख्याक ओबीसी समाज माढा तालुक्यात 60-65%, 60-8%च्या आसपास असल्यामुळं जे काय उमेदवार असेल त्याला आम्ही मतदान करू. आपण पाहिलं माढा या आठवडे बाजारातून अनेक मतदारांशी चर्चा केली. अनेक मतदारांशी आपण बोललो. अनेक मतदार आपल्याशी बोलले. प्रत्येक मतदारांच्या तोंडून खासदार निंबाळकर साहेब इकडे फिरकलेच नाहीत, इकडे आलेच नाहीत. स्थानिक आमदार बबनदादा शिंदे यांच्यावरती देखील येथील नागरिक येथील मतदार त्रस्त आहेत की त्यांनी आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी. त्यांनी आम्हाला पाणी दिलेलं नाही. आमच्या इकडचं कोर्ट ते टिंबुर्णीला घेऊन गेलेत. अशा अनेक गोष्टी अशा अनेक समस्या या लोकांनी मारलेल्या आहेत. आणि स्थानिक खासदारावरती असेल आमदारावरती असेल इथला मतदार राजा हा नाराज असल्याचं चित्र दिसून येत आहे. कॅमेरामन फरहान मुलानीसह मी नौशाद मुलानी, टाइम्स 9 मराठी, माढा.